सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात आपण वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आपणाशी सुसंवाद पत्रकार परिषद संपन्न. विनायक सापले. जे काही पक्षांनी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जे सोशल मीडियावर भाऊबंधने जिल्हाध्यक्ष असताना त्यांनी पत्र व्हायरल केलं की विनायक सापळे यांनी पक्ष शिस्त पाळली आहे म्हणून त्याची हकालपट्टी करण्यात आलेली आहे असं त्या ठिकाणी सोशल मीडियावर फक्त एक त्यानंतर पत्रकारांनी घेऊन माझा खुलासा केला. परंतु त्या दिवसाच्या नंतर या कापूर तालुक्यात भाऊबंधनी कधी काय आपल्याला दिसला नाही. परंतु मी पण त्या ठिकाणी नंतर कुठल्याही राजकीय पक्षात समाविष्ट झालेलं नाही किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला गेलेलं नाही. त्याच्यामुळं आता निवडणुकीचे वाद असताना अनेक बदल होतात. आज कोण कुठे आहे, उद्या कुठे असणार आहे, त्याच्यापेक्षा आपण स्वाभिमानी विचाराचे कार्यकर्ता आहे. आपण जनसामान्यांच्या जोरावर मी जी काही पदं भोगतोय त्यांचा मान सन्मान राखला पाहिजे यासाठी मी कुठेही आणि कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. फक्त मी तटस्थ भूमिकेत राहिलो आणि यासाठी ही माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी आज या ठिकाणी आपली तक्रार घेतली. आता ही निवडणूक लोकसभा निवडणूक चालू आहे, यामध्ये पण आपली काय भूमिका असणार आहे? आपण कोणासोबत असणार? मी आता तुम्हाला आता जाहीर केलं ना की मी कुठल्याही राजकीय पक्षात आणि कुठल्याही कोणाच्याही प्रचारात जाणार नाही. माझी तटस्थची भूमिका आहे. पण आपण मतदान करणार आहात. मतदान तर करणार आहे, लोकशाही एक मतदार म्हणून मतदान करणार. नेहमीच शहापूर निफाड कोकणीवर असताय त्याच्यावर तुम्ही सोशल मीडिया नेहमीच रोखोक भाष्य करत असता. कंपनीला सांगितलं तर तुम्ही आता काम बंद करा एवढा तिथे सांगितलं. मी शहापूरला येतोय तर निलेश सामरेचे 4-5 गावगुंड येऊन मला किसन पांडे साहेबांच्या ब्रिजवर अडवून मला दमदाटी करून यापुढे खबरदार तर तुम्ही निलेश सामरे साहेबांचा का अडवलं म्हणजे काय. आपण जनहिताचे प्रश्न मांडत असताना अशी जर गुंडा गर्दी असेल आणि हा निलेश सामरेचं काम नाही, हे शासनाचं काम आहे, म्हणजे SRTCचे काम आहे आणि एवढा मोठा महामार्ग होत असताना मी तिथला स्थानिक लोकप्रतिनिधी आहे तुम्ही ते जनतेचे प्रश्न आहे, जनतेला काय ते समस्या उद्भवतात ते मांडणं काय चुकीचं आहे का? ही जर माझी भूमिका असेल आणि या भूमिकेत त्यांनी जर अशा प्रकारची भूमिका घेतली असेल आणि अजून आजपर्यंत निलेश सामरेंनी हा रस्ता केलेला नाही. ते वेळोवेळी फक्त कधी पदाधिकाऱ्यांच्यावर, कधी लोकप्रतिनिधीवर, कधी कोणावर किंवा शासनावर अशी कारणं सांगायची, परंतु जनतेची कधी दखल घेतली नाही. आपण पत्रकार म्हणून अनेक बातम्या लावल्या त्या रस्त्या संदर्भातला आवाज उठवला, जनतेने आवाज उठवला. आपण सोशल मीडिया पाहत असाल तर मी वेळोवेळी प्रश्न मांडत असतोय, तुम्ही पण त्याला दाद देत आहे. परंतु निलेश सामरेंना कधी असं वाटलं नाही का आपण या समस्येला प्रत्यक्ष जाऊन त्या रस्त्यावर याला लोकांची हितगुज करावं आणि आपल्या काय प्रश्न आहे किंवा आपल्या काय अडचणी तयार होतात हे कधी विचार केले नाही. आजपर्यंत हा सर्व रस्ता तसाच आहे. अधिकाऱ्यांना वेळोवेळी धारेवर धरले असता अधिकारी पण सांगतायत का आम्हाला असा ठेकेदार मिळाला आहे का आम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून तुम्हाला अडचण काय म्हणजे आम्हाला अडचण अशी आहे का हा ठेकेदार अजूनपर्यंत त्या रस्त्यावर कधी आले नाही. मग तुम्ही त्या रस्त्यावर जर येऊ शकत नाही तुम्हाला काय अडचण आहे की फक्त तुम्ही काठी घोडे नाचून जर लोकांना नाच त्रास देत असाल तर हे फार चुकीचं आहे. मग आता निलेश सामरे हे उमेदवार आहे का असा प्रश्न आहे. आता राजकारण आहे तो त्यांचा भाग आहे उमेदवारी करण्याचा, परंतु तुम्ही समाजकारण करत असताना तुम्ही एका बाजूला समाजसेवेचा गुटखा घालून तुम्ही या आतल्या गोष्टी घडवता आहे आणि तुम्ही सामान्य जनतेला त्रास देत आहे तर त्या आता जनतेने विचार करावा. हा व्यक्तिगत